नमस्कार मित्रांनो, थोडासा अंधारात मी ब्लॉग करतोय, परंतु हा ब्लॉग मी ह्याच्यासाठी बनवतोय की काल रात्री माझ्या गाडीत आय गेस हुंदीर घुसला आणि हुंदरांनी माझ्या गाडीच्या पेट्रोलची जी वायर आहे ती खाऊन टाकली. तर हे मला माहिती नव्हतं. हे मी जेव्हा सकाळी येऊन गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला तर माझे सिम्बॉल येत होते EPS आणि जो CNGचा इंडिकेटर आहे तो ब्लिंक होत होता आणि इंजिनचं वॉर्निंग येत होती. हे बघा, ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे हे सगळं ऑन ठेवत होतं. तर मला खूप काय झालं, त्यानंतर मग जेव्हा मी गाडीच्या खालती वाकून पाहिलं तेव्हा मला काहीसं हे दिसलं. मी तुम्हाला दाखवतो. हा पहा, तुम्हाला इंजिनच्या खाली हा जो ओलावा दिसतोय ना, ओलावा हा बघा. हा तर मंडळी, आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेलच की कसं हुंदरांनी माझ्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीचा मेन सप्लाय वायरच खाल्लेली, रादर पाईपच खाल्लेला. तर त्यामुळे माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं, पण मला गाडी टो करायला लागली. टोईंगचे 1100 रुपये काहीसे घेतलेले आणि तुम्ही पाहू शकता की मी कंटिन्युअसली माझ्या गाडीच्या जवळपासच होतो जेव्हा ते गाडी टो करत होते त्या ट्रॉलीवर टाकून. बिलीव्ह मी गाईज, जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला स्ट्रेचरवर हॉस्पिटलला घेऊन जातो तेव्हा जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख मला माझ्या गाडीला टो होताना पाहून झालं. बिकॉज आय वॉज सो इमोशनली अटॅच टू माय कार अँड मी कंटिन्युअसली मेक शुअर करत होतो की माझ्या गाडीला कुठचीही इजा झाली नाही पाहिजे. हे पहा तुम्ही, माझी हँडब्रेक मी खालती टाकला जो मी नेहमी गाडीला लावलेला असतो आणि मी कंटिन्युअसली त्यांना इन्स्ट्रक्शन देत होतो की बाबांनो हळूहळू माझ्या गाडीला घेऊन जा, काही इजा नाही झाले पाहिजे. माझ्या इन्स्ट्रक्शन देण्याने ते लोक फ्रस्ट्रेट जरूर झाले, बट आय डोंट केअर. हे माझं कर्तव्य होतं की त्यांना आय वॉन्टेड टू मेक शुअर की माझ्या गाडी सुखरूपपणे नेक्सा सर्व्हिस सेंटरला पोचावी. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता की माझ्या बिल्डिंगच्या पटांगणाच्या बाहेर कार पडल्यापासून ते थेट सर्व्हिस सेंटरपर्यंत मी त्यांना माझ्या दुचाकीवर फॉलो करत होतो, जस्ट टू मेक शुअर की यार माझ्या गाडीला काही त्यांनी इजा नाही पोचावी आणि टोईंग सक्सेसफुल व्हावं. बस दॅट्स इट, बिकॉज आय वॉज सो डॅम पॉझिटिव्ह अबाउट माय कार. नमस्कार मंडळी, आज 4 दिवसांनी मी ब्लॉग बनवतो आहे. माझी गाडी शेवटची जेव्हा 31 तारखेला सकाळी जेव्हा मी टो केलेली, जी तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, तर सोमवारी नवीन वर्ष होता, पहिली तारीख होती, त्यामुळे सुट्टी होती आणि आज गुरुवार आहे आज. आणि काल मला बुधवारी गाडी मिळाली. एकच दिवसाचा टाईम घेतला त्या लोकांनी आणि टोटल माझं बिल झालं 2400 रुपये. 1400 रुपये त्याच्यामध्ये टाकी उतरवायची होती, पेट्रोल टचची टाकी. 1000 रुपयाची ती ट्यूब होती आणि हां, बस तेवढे चार्जेस त्यांनी मला लावले. नाही, 1100 रुपये माझे टोईंगसाठी गेलेले. तर अराऊंड 3500 3400-3500 रुपये काहीतरी माझे झाले. आणि त्याच्यानंतर मग मी मार्केटमध्ये गेलो लगेच. हा बिटर राईट हा स्प्रे आहे, बिटर राईट म्हणून. तर हा मी कुलाब्यावरून आणलेला, कुलाबा नाही, आपलं ओपेरा हाऊस, जिथून मी माझी गाडीची लाईट लावली, पुढची फोग लाईट, तिथूनच हा आणला. आणि या स्प्रेची किंमत आहे, मी पाहू शकता, 599. पण मला 500 रुपयालाच पडला, 100 रुपये डिस्काउंट मार्केट असल्यामुळे. आणि याचा वापर आता कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवतो. ओके, तर हे जेव्हा मी बॉटल ओपन केली, हे बॉक्स जेव्हा मी ओपन केलं तेव्हा हे बघा, असे दस्ताने या बॉक्समध्ये मला मिळाले. तर हे दस्ताने घालून आता मी स्प्रे मारणार. आय गेस ह्याच्यात मास्क पण आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, ह्याच्यात मास्क पण आहे, जेणेकरून तुम्हाला काही त्रास न हो, कारण की हे थोडंसं स्ट्रॉंग असतं. तर आता हे घालून मी दाखवतो. आपण मास्क घालून रेडी आहोत आणि आता हा स्प्रे तर मी तुम्हाला दाखवतो ह्याला कसं मारायचं. हे जेवढे पण वायर्स असतील त्या वायरीला आपण कवर करणार आहोत. खरंच खूप स्ट्रॉंग आहे हा. अरे बापरे, खूपच स्प्रे खरंच आहे, खरंच जाम डेंजरस स्प्रे हा. तर मंडळी, अशा प्रकारे जी आपली गाडी हुंदरानी जी वायर खाल्लेली पेट्रोलची माझ्या टाकीची, त्या जशी गेलेली तशी 3-4 दिवसांनी परत आली आणि मी नेक्साच्या सर्व्हिसिंग बरोबर खूप खुश आहे. बट एक नाराजी आहे माझी, कारण की मी रोड असिस्टन्स
घेतलेलं, अनफॉर्च्युनेटली ते मला मिळालं नाही, किंवा मला ते त्यांच्या ॲपद्वारे त्यांच्या सर्व्हिस सेंटरवाल्यांनी ते मला गाईड नाही केलं. त्यामुळे मला प्रायव्हेट टोईंग ची गरज लागली, आणि ती टोईंगची जी कॉन्टॅक्ट होता तेही सर्व्हिस सेंटरवाल्यांनीच दिलेलं. तर तिकडे मला एक थोडासा कंप्लेंट आहे त्यांच्याबद्दल, बट बाकी त्यांचं ओव्हरऑल सर्व्हिस ग्रेट. एकाच दिवसात त्यांनी मला गाडी गेली. खूपच छोटं मायनर काम होतं, पण त्याच्यामुळे आपल्याला अजून 500 रुपयाचा फटका बसला तो स्प्रे, आणि माझं 31 डिसेंबरला बाहेर जायचं प्लॅनिंग कॅन्सल झालं. तो एक सॅड टाईम होता, बट नेव्हरदलेस तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं आणि सुख आणि समृद्धीचं जावो, हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.